नमस्कार, मी प्राजक्ता निलेश येल्वे, बहुजन मुक्ती पार्टीतर्फे आम्ही उमेदवारी लढत आहोत आणि मुरबाड विधानसभेमध्ये बदलापूर या ठिकाणी आम्ही आमचं पक्ष कार्यालय आज ओपन केलं आहे आणि आमचा प्रचार प्रसार चालू आहे. पूर्ण मुरबाड विधानसभेमध्ये आम्ही प्रचार प्रसार चालू आहे, पत्रक वाटायचं काम चालू आहे आमचं. तसंच आम्ही प्रचार प्रसारानिमित्त उद्या 11 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजल्यापासून आम्ही रॅलीचं नियोजन केलेलं आहे. तर आम्ही पूर्ण कात्रप एरिया फिरून गोरपडे चौकापर्यंत आमचं रॅलीचं नियोजन आहे उद्याचं. आणि जो आमचं बहुजन मुक्ती पार्टीतर्फे आम्ही उमेदवारी लढत आहोत, तर त्या अशा उद्देशाने लढत आहोत की आमची जे सामान्य लोक आहेत, बहुजन लोक आहेत, त्यांना त्यांचे हक्क अधिकार मिळायला हवेत, त्यांना न्याय मिळायला हवा. आमच्या महिला आहेत, त्यांच्यावर बऱ्याच प्रकारे अन्याय अत्याचार होत असतो. बलात्काराची संख्या वाढलेली आहे, शाळांचे प्रमाण कमी झालेलं आहे. सरकारने मध्ये एक GR काढला होता की 62,000 सरकारी शाळा बंद करण्यात याव्या, ज्या शाळेमध्ये 20 पेक्षा कमी पट मुलं आहेत. तर त्या शाळेच्या संदर्भात सुद्धा आम्ही आंदोलन केलं होतं BKC ला. तर त्या आंदोलनाच्या नंतर तो GR गव्हर्नमेंटने मागे घेतलेला आहे. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की आपल्या बहुजन लोक आहेत, सामान्य लोक आहेत, त्यांच्या हक्क अधिकारासाठी आम्ही मैदानात उतरलेलो आहोत आणि आम्ही समाजाला किंवा आमच्या बहुजन लोकांना न्याय देण्याचं किंवा त्यांना हक्क मिळवून देण्याचे काम करणार आहोत. म्हणून बहुजन मुक्ती पार्टी ही अशी एक मुक्ती पार्टी आहे की समाजाला न्याय मिळवून देते. त्यामुळे मी सर्वांना अशी विनंती करते, आवाहन करते की तुम्ही मोठ्या संख्येने बहुजन मुक्ती पार्टीला साथ सहयोग करावा. अर्थात नुकतंच प्रचार कार्यालयाचं उद्घाटन पार पडलेलं आहे. नेहमीच या ठिकाणी फेरीवाले असू द्या, शहरातील अनेक मुद्दे तुम्ही हाताळलेले आहेत, समस्या सोडवण्याचं काम केलंय. काय सांगाल, काय आव्हान असणारे मतदारांना? बहुजन मुक्ती पार्टीचे पुरस्कृत उमेदवार प्राजक्ताताई येल्वे यांना आम्ही मैदानात उतरवण्याचं कारण हेच आहे की सर्वसामान्य जे नागरिक आहेत, गोरगरीब लोक आहेत किंवा आपण मुरबाडकर म्हणू किंवा बदलापूरकर म्हणू, यांच्या समस्येला कधी वाचा फुटलेला नाही. किसन कथोरे साहेब गेल्या 20 वर्षापासून या बदलापूरमध्ये, या मुरबाडमध्ये नेतृत्व करत आहेत. वामन म्हात्रे करत आहेत, राजन गोरपडे करत आहेत, बरेचसे लोक आहेत ज्यांचं नाव आता मला घेणं योग्य वाटत नाही. परंतु सांगायचं तात्पर्य असं आहे की एवढ्या 20 वर्षापासून त्यांच्या समस्येचे समाधान काय झालेलं नाही. मग तो फेरीवाल्यांचा विषय असू द्या, दुकानदारांचा विषय असू द्या, झोपडपट्टी धारकांचा असू द्या किंवा इकडच्या स्थानिकांचा असू द्या, शेतकऱ्यांच्या असू द्या, आदिवासींच्या असू द्या, बौद्धांच्या असू द्या, सर्वच लोकांच्या समस्या आहेत. म्हणजे आज एवढे म्हणजे 78 वर्ष झाले भारताला तथाकथित स्वातंत्र्य मिळून, त्यानंतरही आपण जर का या मुरबाडमध्ये जर का अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार आणि आरोग्य अशा समस्या जर का आपण भेडसावत आहोत आणि त्या समस्याला पूर्णविराम लागत नसेल तर आपले आमदार आणि खासदार नेमकं करतात का, असा प्रश्न निर्माण होतो. मग लोकांमध्ये जो उद्रेक आहे किंवा द्वेष आहे किंवा लोकांमध्ये एक संताप आहे, तो संताप व्यक्त करण्यासाठी 5 वर्षातून एकदा त्यांना संधी मिळते. म्हणून आम्ही ती संधी नागरिकांना, लोकांना दिलेली आहे, बहुजनांना दिलेली आहे की तुम्ही या संधीचं सोनं केलं पाहिजे. दुसरं महत्वाचं काय, आंबेडकरी चळवळ इकडे संपवण्याचा सातत्याने प्रयत्न झालेला आहे. जे नेतृत्व आंबेडकरी चळवळीतून पुढे येण्याचा प्रयत्न केला, त्यांना इकडे त्यांचं मर्डर करण्याचा, त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, त्यांना खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांना पैशाच्या अभावी म्हणा किंवा कसं तरी साम दाम दंड भेदाने त्यांना ट्रॅप करण्याचं काम केलं गेलं. म्हणून भामसेच्या माध्यमातून बहुजन मुक्ती पार्टी इथे प्रस्थापित आहे, ते काम करते. गोरगरिबांच्या साठी काम करत असताना आम्ही कुठल्या प्रकारची सेटलमेंट करत, आम्ही त्याच्यासाठी संघर्ष करतो आणि निश्चितपणे आम्हाला हा संघर्ष करताना त्रास होतोय. तो संघर्ष आमचं पिंडच आहे आणि संघर्ष करणं आमचं कामच आहे. शेवटी मला एवढंच म्हणायचं आहे, मुरबाड मध्ये बरेचसे काही डेव्हलपमेंट होऊ शकतात. जसं आता बारवी डॅम आहे, पण बारवी डॅम असताना पण इथे गावोगावीमध्ये मोठ्या समस्या पाण्याच्या, म्हणजे 20 वर्षानंतर पण जर का किसन कथोरे पाण्यासारखी एक मूलभूत समस्या, छोटीशी समस्या आहे, ती पण जर का दूर करू शकत नाही, ते पाण्याचे प्रकल्प राबवून इकडे त्याची नियोजन गावोगावी केलं पाहिजे. हे पण करत नाही. आम्ही गावोगावी फिरतात, आदिवासी पाड्यांमध्ये, आम्ही इकडच्या बऱ्याचशा गावांमध्ये फिरतोय, बऱ्याचशा लोकांकडे जातोय. आम्ही आता जवळपर्यंत जवळजवळ 40-45 गावं आम्ही फिरलो. आम्ही पाहिलं तिकडे रस्त्यांचे, पाण्याचे, विजेचे समस्या तशीच. इथे MIDC आहे, MIDC मध्ये, मुरबाडमध्ये, बदलापूरमध्ये जर का इकडच्या आमदारांनी, खासदारांनी जर का व्यवस्थित लक्ष दिलं, इकडच्या स्थानिकांना रोजगार मिळू शकतो. मग तो भेटत नाही. महागाई वाढत चाललेली आहे, रोजगाराच्या संदर्भात कुठले हे नाहीये, म्हणजे प्रावधान केलं नाही, कुठली व्यवस्था नाहीये. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या लोकांना
पुतळे आणि स्मारकाच्या विषयाला घेऊन नेहमी जातीग्रस्त मानसिकतेने ही लोक वागणूक देतात। आम्ही आता लोकांचे आमच्याकडे व्हिडिओ आहेत की त्यांना जातीग्रस्त मानसिकतेने वागणूक दिली जाते, त्यांचा जो निधी आहे तो दुसरीकडे वळवला जातो आणि त्यांना पुतळे आणि स्मारक या विषयाला घेऊन जाती धर्माच्या आधार लढवलं जातं। मग ते बीजेपी असेल, सेना असेल, राष्ट्रवादीही असेल, म्हणजे अगदी जेवढे पण पक्ष आहेत हे जातीवादी पक्ष आहेत, आम्हाला असं स्पष्ट मत आहे। कारण त्यांचं कामच सांगतं, जर का खऱ्या अर्थाने त्यांनी म्हणजे ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मावळे म्हणून सर्व गुणागोविंदाने राहतो सर्व जाती धर्माचे लोक आणि सर्वांना त्या लोकांनी सुखी समाधानी होते, कुठल्या शेतकऱ्यांवरती कामगारांवरती गोरगरिबांवरती अन्याय होत नव्हता। परंतु हे महाराजांच्या विचारधारेवरती काम करतात असं म्हणतात, त्यांचे फोटो लावतात, त्यांचे पुतळे लावतात, काम मात्र शिवाजी महाराजांच्या विरोधात करतात, बाबासाहेबांच्या विरोधात करतात, नावाला आणि फक्त बॅनर लावतात किंवा त्यांचे जयंतीला इकडे जातात, त्यांना हार घालतात, परंतु मनातून संविधानाच्या लोकशाहीच्या विरोधातच ही लोक काम करतात। म्हणून बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून आम्ही प्राजक्ताताई येलवे एक पर्याय दिलेला आहे। येत्या 20 तारखेला आम्ही अपील करतो लोकांना की आम्हाला मतं किती मिळतील आमचं, तुम्ही मतं द्या किंवा नका देऊ, परंतु जनसामान्यांचे प्रश्न शासनाच्या प्रशासनाच्या पटलावरती येणं आणि जे लोक नालायक आहेत, नालायक लोक आमचं नेतृत्व करतात त्यांना एक्सपोज करणं हा आमचं कर्तव्य आहे आणि फक्त त्यांच्यावरती ऑब्जेक्शन घेऊन चालणार नाही, तर आपण सोल्युशन पण दिलं पाहिजे। म्हणून आम्ही मैदानात आहे की तुम्हाला एक ऑप्शन आम्ही दिलेलं आहे, एक संधी दिलेली आहे। प्राजक्ता येलवे यांच्या माध्यमातून येत्या 20 तारखेला 6 नंबरचं बटन आहे, 6 निशाणी आहे, त्या निशाणी समोर बटन दाबून त्यांना मोठ्या संख्येने विजयी करा असं आम्ही तुम्हाला आवाहन करतो।